नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. कागदपत्र तपासणी संदर्भात फक्त 2 मुद्दे मांडणार आहे आणि लवकरात लवकर व्हिडिओ स्टॉप करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की सेल्फ अटेस्टेड चालेल का. ओके, आता याच्यात काय झालं की त्यांनी ज्याप्रमाणे ॲडव्हर्टाईज दिली होती त्याच्यामध्ये जो त्यांचं सूचना आली होती त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलं नव्हतं की सेल्फ अटेस्टेड चालेल का. बट आता जे काही कागदपत्र तपासणी चालतं आहे विद्यार्थ्यांचे सेल्फ अटेस्टेड चालेल का, तर सेल्फ अटेस्टेड चालणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठीच आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हटलं सेल्फ अटेस्टेड चालणार आहे. मी काल पण एक पोस्ट केली होती बट ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही माहिती. बट सेल्फ अटेस्टेड चालणार आहे. जर तुमच्याकडे नसेल कोणाचं गॅजेटेडचं सेल्फ अटेस्टेड तर सेल्फ अटेस्टेड चालणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वी पासवर ही आपली भरती, 7वी पासवर ही भरती जी आहे. तर मग आता बहुतेक विद्यार्थ्यांकडे 7वी पासचं मार्कशीट नाही आहे. तर आता करायचं काय, कोणी म्हणतो माझ्याकडे 9वीचं आहे, कोणी म्हणतं 10वी 12वीचं आहे. तर याच्यात आता 2 पर्याय असतात. पर्याय इन द सेन्स ऑप्शन पण म्हणण्यापेक्षा आपल्याला 7वीचं मार्कशीट हे दाखवणं कंपल्सरी असतंच बघा. बट जर आपल्याकडे 9वीचं जरी आहे, ओके, म्हणजे आपण थोडं ओव्हर क्वालिफाय, बट आता 7वीचं नाही, मग करायचं काय. तर त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की आमचं 7वी आमच्याकडे हरवलं आहे किंवा अनफॉर्च्युनेटली एवढ्या दिवसांपासून ते नाही आहे. बट त्यांनी ऐकलं तर ओके, नाही ऐकलं तर मित्रांनो मी म्हणून म्हणतो की 7वीचं मार्कशीट तुम्ही घेऊनच जा मित्रांनो. ओके, नंतर बहुतेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे डिग्री सर्टिफिकेट नाही, डिग्री सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. ओके, काही हरकत नाही, फक्त त्याचं एक मार्कशीट तरी पाहिजे. डिग्री सर्टिफिकेट आपण सांगू शकतो की आमचं युनिव्हर्सिटीला आहे, आम्हाला एक 6 महिन्याचा कालावधी द्या तुम्ही. ओके, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला आणून देतो. सो एवढाच महत्त्वपूर्ण अपडेट होते मित्रांनो. याच्या पुढे जास्त वेळ नाही घेणार. धन्यवाद.